आणि आता हवामान। राज्यात आज मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अद्यापही पाऊस चालू आहे। जिल्ह्यातील 26 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलाय। किनवट तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत। हिंगोलीमध्ये कालपासून सुरू झालेल्या पावसाने सिद्धेश्वर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गावात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस होतोय। यामुळे जिल्ह्यातले ओढे नाले ओसंडून वाहत आहेत। गोदावरी नदीवरील मुदगल बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडण्यात आलेत। अनेक ठिकाणी मार्ग बंद झालेत। 8 गावांचा संपर्क तुटलाय। गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्प पूर्णतः भरलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण 85% भरलं असून सध्या जायकवाडी धरणात 50,000 क्युसेकनं पाण्याची आवक चालू आहे। गडचिरोली जिल्ह्यात काही भागात पावसाची रिपरिप तर काही भागात मुसळधार पाऊस आहे। भात पिकासाठी या पावसाची गरज होती, त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे। राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट प्रदेश तसंच विदर्भात जोराचे वारे आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं